नमस्कार. मी भाग्यश्री पाटील. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. आठवड्याचा शेवटचा दिवस. बघूया आज काय काय होत आहे ते. कालच्यासारखंच मार्केट तेजीत राहत आहे का काय. कारण मार्केटमध्ये हल्ली चांगल्या बातम्या येत नाहीत. त्यामुळे कुठल्याही गोष्टीची चर्चा असली तरी ती बातमी होते आणि मार्केट तेजीत राहतं. म्हणजे टॅक्स कमी करणार आहेत का फॉरेन इन्व्हेस्टर्सना याची चर्चा बरेच दिवस सुरू आहे. पण काल बॉन्डमध्ये जर फॉरेन इन्व्हेस्टर्सनी गुंतवणूक केली तर त्यांना टॅक्स कमी करावा का याविषयीची चर्चा चालू आहे. तर ती नुसती चर्चाच आहे, त्याचं बातमीत रूपांतर झालेलं नाही. पण मार्केटने ते पॉझिटिव्हली घेतलं आणि अख्खा दिवस मार्केट तेजीत राहील. असंच काय काय झालं ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. रिझल्ट बघणार आहोत. त्याचप्रमाणे काही बातम्या आहेत त्या बघणार आहोत आणि इंट्राडेसाठी किंवा शॉर्ट टर्मसाठी कुठले शेअर तेजीत मंदीत राहू शकते त्याची माहिती पण आपण घेणार आहोत. आणि हे सगळं करण्यासाठी खूप वेळ लागतो. साधारण 3-1 तासाची मेहनत लागते. बरोबर आहे, चूक आहे. आणि मी स्वतः मार्केट करत असल्यामुळे काल मार्केटनी रिस्पॉन्स दिला का नाही दिला का काय झालं त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ॲड करायला लागतात. तर त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि एकाच व्हिडिओमध्ये मार्केट करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी मिळतात आणि त्याही सोप्या भाषेत समजावून सांगितल्या जातात. हे सगळ्यांना सांगा. एका कमेंटचं उत्तर द्यायचं आहे. कमेंट अशी होती की वेदांताचा शेअर आहे. वेदांतामधून या 4 कंपन्या बाहेर निघाल्या आहेत. त्याची तेवढी किंमत कमी झाली आहे. मग वेदांताचा शेअर लिस्टेड कसा. तर त्याचं एकच उत्तर मी असं देईन की समजा एकत्र कुटुंब आहे. एकत्र कुटुंबात 3 भाऊ आहेत, आई वडील आहेत. तर 3 भाऊ समजा बाहेर निघाले घरातून आणि वेगळं राहू लागले तर त्या 3 भावांचं जे उत्पन्न किंवा पगार किंवा इन्कम जे घरात येत होतं ते वजा होणार ना. पण आईवडील पहिल्यापासून तिथेच राहत आहेत. त्यामुळे आईवडिलांचं जे काही उत्पन्न आहे ते तिथेच राहील. मुलं स्वतंत्र घरं घेतील. त्यामुळं मुलांचं वेगळं लिस्टिंग होईल. तशीच इथे केस आहे. वेदांता आणि त्या 4 कंपन्या होत्याच. फक्त त्यांना स्वतंत्र अस्तित्व नव्हतं. आता ते स्वतंत्र अस्तित्व निर्माण होईल. त्यामुळे वेदांताचा शेअर तसाच आहे. वेदांताची जी व्हॅल्यू होती ती व्हॅल्यू पण तशीच राहिली. काहीतरी 287-289 रुपयाच्या आसपास त्या सगळ्या कंपन्या बाहेर पडल्यानंतर त्याची व्हॅल्यू झाली. बहुतेक कंपन्यांचे शेअर सगळ्यांना मिळालेले सुद्धा आहेत. त्यामुळे फक्त वेदांताकडे आयर्न ओर आणि झिंक राहणार आहे. त्याची ती किंमत आहे. म्हणून वेदांताचं ट्रेडिंग सुरू आहे. हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. काल हाय व्होल्टेज ड्रामा झाला. त्या हाय व्होल्टेज ड्रामामधून काहीही निष्पन्न झालं नाही. फक्त 10 चायनीज कंपन्यांना एनव्हिडियाच्या चिप्स खरेदी करायला परवानगी मिळाली. पण त्यासुद्धा लेटेस्ट चिप नव्हे. ज्या जुन्या चिप आहेत त्या चिप खरेदी करायला परवानगी मिळाली.
तर त्या 10 चायनीज कंपन्या कितपत खरेदी करतील हा प्रश्नच आहे. मराठीत, शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर तैवानच्या बाबतीत अमेरिकेने तोंड घालू नये असं स्पष्टरित्या चीननी सांगितलं. चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या भांडणामध्ये त्यावेळेला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा चेहरा बघण्यासारखा होता. चीन 200 बोईंग विमान खरेदी करण्याची शक्यता आहे. म्हणजे हिंदीमध्ये कसं म्हणतो आपण, बात बनी भी नहीं लेकिन बिगड़ी भी नहीं. म्हणजे काही साध्य झालं नाही, पण जे होतं ते तसंच राहिलं. म्हणजे बिघडलंही नाही आणि साध्य झालंही नाही, असं या हाय व्होल्टेज ड्रामाचं वर्णन करता येईल. मी तुम्हाला सांगितलंच की बॉन्डमध्ये FIIने जर गुंतवणूक केली तर टॅक्समध्ये सूट देण्याची शक्यता आहे किंवा चर्चा आहे. त्यामुळे मार्केट सुधारलं आणि बॉन्डच्या बाबतीत एकच शेअर आहे PNB गिल्ट. त्यामुळे PNB गिल्टचा शेअर 70 रुपयावरून 80 रुपयापर्यंत गेला. आपले पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्यावर आहेत. UAE, नेदरलँड्स, नॉर्वे, स्वीडन आणि इटली या 5 देशांचा ते दौरा करणार आहे. एक आपलं जहाज काल उलटलं आहे, त्याच्यात काही माणसं दगावली असं बोललं जात आहे. आणि अडाणीच्या केसेस ज्या अमेरिकेमध्ये चालल्या होत्या त्या $18 मिलियन मिटतील असा एक अंदाज आहे. त्यामुळे काल अडाणी ग्रुपचे शेअर तेजीत होते. कोल गॅसिफिकेशन प्रोजेक्ट 37,000 कोटी रुपये मंजूर झाले. तर हा गॅसिफिकेशन प्रोजेक्ट काय आहे आणि याची एवढी चर्चा का चालू आहे, तर थोडीशी माहिती मी घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये असं समजलं की जो कोळसा आहे, म्हणजे पूर्वी याची गरज का नव्हती, तर क्रूडच स्वस्त मिळत होतं. त्यामुळे कशाला एवढा खर्च करायचा हा प्रश्न होता. म्हणजे खर्च करून आपल्या पदरामध्ये जे क्रूड पडणार त्याचा खर्च अधिक होता क्रूड आयतं खरेदी करण्यापेक्षा. म्हणजे जर बाहेरून मिळणारं जेवण स्वस्त मिळालं तर घरात कोण बनवेल, तशापैकी ही अवस्था होती. पण आता एक तर क्रूड महाग झाला आहे, त्याच्याबरोबर रुपया घसरला आहे आणि एवढा महाग क्रूड घेण्याची तयारी ठेवली तरीसुद्धा ते मिळायलाही कठीण झालं आहे. म्हणून कोल गॅसिफिकेशन प्रोजेक्ट पुढे आला आहे. तर कोळशाची बारीक बारीक कण आधी करून घ्यायचे, म्हणजे कोळसा फोडून घ्यायचा. ते सगळे कण खूप मोठ्या प्रमाणावर एनर्जी देऊन वितळवायचे. ते वितळवताना गॅस तयार होईल. मग तो गॅस लिक्विफाईड करायचा. मग PNG, CNG त्याच्यातून तयार होईल आणि मग पेट्रोल, डिझेल सगळ्या गोष्टी तयार होतील. याचा एक पायलट प्रोजेक्ट BHELने हैदराबाद इथे तयार केला आणि त्या पायलट प्रोजेक्टमधून हे सगळं कोळशाच्या सहाय्याने बनवता येतं असं सिद्ध झालं आहे. त्यामुळे हा कोल गॅसिफिकेशन प्रोजेक्ट लावला जाणार आहे. फक्त आपल्याला असे प्रोजेक्ट आफ्रिकेमध्ये सध्या चालू आहेत. पण आपल्याकडे जो कोळसा मिळतो त्या कोळशामध्ये राखेचं प्रमाण जास्त आहे. तर ती राख काढून टाकणं, राख साफ करणं
आणि त्यानंतर तो कोळसा वापरणं अशा पद्धतीचा प्रोजेक्ट BHELनी करून दाखवला आहे. पण हा प्रोजेक्ट लावून त्याच्यातून ॲक्च्युअल उत्पादन यायला मात्र वेळ लागणार आहे. पण पुढील काळामध्ये अशी जर समस्या आली तर हाल होणार नाहीत. आता आपण जे रिझल्ट आले, पुष्कळ रिझल्ट आलेत ते पाहूया. डीप इंडस्ट्री प्रॉफिट मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढला. लॉस कमी झाला आहे. प्रॉफिट कमी नाही झालेला, लॉस कमी झाला आहे. 2 रुपये 50 पैसे डिव्हिडंड दिला आहे. पिट्टी इंजिनिअरिंग प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं. 2 रुपये 50 पैसे पिट्टी इंजिनिअरिंगने सुद्धा. शॅलेट हॉटेलचा रिझल्ट चांगला आहे, तिन्ही गोष्टी वाढल्या. पर्ल ग्लोबल यांचाही रिझल्ट चांगला आहे, 8 रुपये 50 पैसे. गॅलेक्सी सर्फॅक्टंट्स रेव्हेन्यू वाढला आहे, प्रॉफिट आणि मार्जिन कमी, 22 रुपये डिव्हिडंड. TD पॉवर प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी. स्प्लिट केलेत, एका शेअरचे 2. CMS इन्फो रिझल्ट चांगला आहे, 2 रुपये 50 पैसे डिव्हिडंड, 340 रुपयांनी बायबॅक करणार आहे. GE शिपिंग रिझल्ट सुंदर आहे, 11 रुपये 70 पैसे डिव्हिडंड, शेअर तेजीत राहू शकतो. ॲलिवोस रिझल्ट चांगला आहे, 5 रुपये डिव्हिडंड. कॅप्री ग्लोबल यांच्या 1000 गोल्ड लोन शाखा त्यांनी सुरू केल्या. कार्बोरंडम युनिव्हर्सल फायद्यातून तोट्यात गेली, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी, 2 रुपये 50 पैसे. एन्ड्युअरन्स प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी, 11 रुपये 50 पैसे. वेल्सपन तिन्ही गोष्टी वाढल्या, 3 रुपये. प्रिकॉलचा रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. डेटा पॅटर्न प्रॉफिट आणि मार्जिन वाढलं, रेव्हेन्यू कमी, 10 रुपये डिव्हिडंड. GMDC प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी, 9 रुपये 50 पैसे. इंडिया ग्लायकॉल रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली. KRBL मार्जिन कमी झालं, 4 रुपये 50 पैसे. पुना गाडगीळ मार्जिन कमी झालं. रेस्टॉरंट ब्रँड लॉस कमी झाला. युनायटेड स्पिरिट्स रिझल्ट चांगला आहे, कारण काही राज्यांनी जी बंधनं घातली होती ती बंधनं उठवली आहेत. शीला फोम रिझल्ट चांगला आहे. सिमेन्स एनर्जी रिझल्ट चांगला आहे. म्हणजेच युनायटेड स्पिरिट्स, शीला फोम, सिमेन्स एनर्जी तिन्ही तेजीत राहू शकतील. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन रिझल्ट कमजोर. कल्पतरू प्रोजेक्ट रिझल्ट चांगला आहे, 11 रुपये डिव्हिडंड. EPL रेव्हेन्यू वाढला. व्होल्टास रिझल्ट कमजोर, 4 रुपये डिव्हिडंड. किर्लोस्कर ऑइल मार्जिन कमी झालं, 4 रुपये 50 पैसे. मुथूट फायनान्स रिझल्ट चांगला आहे. चंबळचाही रिझल्ट चांगला आहे. चंबळनी 6 रुपये डिव्हिडंड दिला. मुथूट फायनान्स आणि चंबळ तेजीत राहू शकेल. ग्लोबल हेल्थ मार्जिन कमी झालं आहे. शॅडो फॅक्स नवीन लिस्टिंग आहे, रिझल्ट सुंदर आहे. 9 कोटी तोटा होता, त्याचा 55 कोटी फायदा. रेव्हेन्यू वाढला, मार्जिन वाढलं, शेअर तेजीत राहू शकतो. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल्स प्रॉफिट कमी झालं, मार्जिन कमी झालं, रेव्हेन्यू वाढला, 3 रुपये डिव्हिडंड. LT फूड्स रेव्हेन्यू वाढला, प्रॉफिट मार्जिन कमी.
केम इंडिया म्हणजेच जुनं नाव त्याचं ITD सिमेंटेशन, रिझल्ट चांगला आहे. KRN हीट, रिझल्ट चांगला आहे. अपोलो टायर, रिझल्ट चांगला आहे. KRN हीट आणि अपोलो टायर तेजीत राहू शकतात. ₹2.50 अपोलो टायरनी डिव्हिडंड दिला आणि त्यांना वन टाईम लॉस झाला 456 कोटीचा, तरीही रिझल्ट चांगला आहे. हुडको प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला ₹1.50. JSW स्टील, रिझल्ट सुंदर आहे. ₹7.10 डिव्हिडंड, शेअर तेजीत राहील. नीलकमल प्लास्टिक, रिझल्ट चांगला आहे. ₹20 डिव्हिडंड, शेअर तेजीत राहू शकतो. पटेल इंजिनिअरिंग, प्रॉफिट आणि मार्जिन वाढलं, रेव्हेन्यू कमी. ते 50 कोटीला त्यांचा सबसिडियरीतला स्टेक विकणार आहेत. क्लीन सायन्स, रिझल्ट कमजोर, ₹4 डिव्हिडंड. IRFC, प्रॉफिट फ्लॅट राहिलं, रेव्हेन्यू वाढलं. सेनोरस फार्मा, रिझल्ट सुंदर आहे, शेअर तेजीत राहील, प्रत्येक गोष्ट वाढली. प्रिझम जॉन्सन, रिझल्ट कमजोर आहे, फायद्यातून तोट्यात गेली, मार्जिन कमी. मेघमणी ऑर्गॅनिक्स, कमजोर रिझल्ट आहे. JTEKT, रिझल्ट चांगला आहे. अकुब्स, प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू मार्जिन वाढलं आणि एका शेअरच्या 2 शेअरमध्ये स्प्लिट केलं. कॅप्लिन पॉईंट, रिझल्ट चांगला आहे, ₹4 डिव्हिडंड. NIIT, फायद्यातून तोट्यात गेली, रेव्हेन्यू वाढला. विशाल मेगामार्ट, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. व्यंकीजचा रिझल्ट चांगला लागला आहे. काल शेअर का पडला हे मात्र समजलं नाही. सारेगम, रिझल्ट चांगला आहे. HAL, प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी. सुंदरम क्लेटन, प्रॉफिट मार्जिन दोन्ही वाढलं, रेव्हेन्यू कमी. दिलीप बिल्डकॉन, रिझल्ट कमजोर. इंडियन ह्यूम पाईप, रिझल्ट कमजोर लागला आहे. आता काही बातम्या आहेत त्या बघूया. मी सांगितलं तुम्हाला कॅप्री ग्लोबलनी 1000 गोल्ड लोनच्या शाखा सुरू केल्या. भारत बिजलीनी डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट बदलली, आता 15 जुलै आहे. पटेल इंजिनिअरिंग, ACP टोलवेजमधला संपूर्ण स्टेक 55 कोटीला विकणार आहे. अकुब्स, हरिद्वारची मॅन्युफॅक्चरिंग साईटवर संपाचा परिणाम झाला आहे. HDB फायनान्शियल, ₹2 डिव्हिडंड आहे, 18 जून रेकॉर्ड डेट आहे. सागर सिमेंट, आंध्रमध्ये 2.80 मेगावॅट वेस्ट हीट रिकव्हरी पॉवर सिस्टीम त्यांनी कमिशन केली, म्हणजे सुरू केली आणि जुलैमध्ये 1.55 मेगावॅट जुलैमध्ये सुरू केली होती. ज्योती स्ट्रक्चर इंटरनॅशनल पोर्टफोलिओ त्यांनी वाढवला आहे. 220 किलोवॅट ट्रान्समिशन लाईनसाठी श्रीलंकेमध्ये जॉईंट व्हेंचर केला आहे. नवकार कॉर्पोरेशनला टॅक्समध्ये सवलत दिली आहे, पण किती हे समजलं नाही. फॅक्ट, DAPचं उत्पादन उद्योग मंडल प्लांटमध्ये, हा प्लांट केरळमध्ये आहे, ते 15 मेपासून म्हणजे आजपासून सुरू केलं जाणार आहे. नेटवर्क पीपल, डिजिटल बँकिंग सोल्युशन प्रोव्हायडरला 3 कोऑपरेटिव्ह बँकांकडून बँक इन अ बॉक्स प्लॅटफॉर्मसाठी ऑर्डर मिळाली आहे. कॅप्लिन पॉईंट, फॉस्कारनेट सोडियम इंजेक्शनला
USFDA कडून संमती मिळाली आहे. सेम इंडिया त्यांनी 3 रुपये डिव्हिडंड दिलाय, 12 जून रेकॉर्ड डेट. ICICI लोंबार्ड 7 रुपये डिव्हिडंड, 29 मे रेकॉर्ड डेट. HCL टेक रेड हॅट बरोबर AI साठी त्यांनी पार्टनरशिप केली. GE शिपिंग रिझल्ट तर सुंदरच आलाय. मीडियम रेंज टँकर जगपंखी हा त्यांनी त्याची डिलिव्हरी दिली आहे. तामिळनाडू मर्कंटाईल यांना आधी 204 कोटी टॅक्स बसवला होता, तो आता 3 कोटी केला आहे, म्हणजे 201 कोटी टॅक्स त्यांचा माफ झाला आहे. पेट्रोल डिझेलचे दर 3 रुपये वाढवण्यात आले 4 वर्षानंतर. त्यामुळे ऑइल मार्केटिंग कंपन्यांना फायदा होईल. क्रूडचा दर 107 रुपये, $107 क्रूड गेलाय. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी 187 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी 684 कोटीची आहे. आता आपण कुठले शेअर तेजीत आणि कुठले मंदीत राहतील हे पाहूया. प्रथम तेजीचे शेअर. सन फार्मा, बजाज ऑटो, पीडीलाईट, BPCL, HPCL, IOC, इंद्रप्रस्थ गॅस, अडाणी ग्रीन, NTPC, GE शिपिंग, मुथूट फायनान्स, अडाणी पॉवर, अपोलो टायर, शॅडो फॅक्स, पर्ल ग्लोबल, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज MCX, युनायटेड स्पिरिट्स, रेलटेल, रेस्टॉरंट ब्रँड हिंदाल्को, आस्क ऑटोमोटिव्ह, अजंता फार्मा, भारत कोकिंग कोल, पॉलीकॅब, इप्का, JSW स्टील, शीला फोम, प्रीकॉल, चंबळ, अपोलो टायर, बजाज ऑटो आणि HAL. तर मंदीमध्ये पर्सिस्टंट आणि व्होल्टास. बघूया, शेवटी मार्केटची लहर आहे. जे काय मार्केट करेल त्याप्रमाणे आपल्याला आपलं ट्रेडिंग व्ह्यू बदलावा लागेल. कदाचित तेजीतला शेअर मंदीतला तेजीत होऊ शकतो. बघूया काय काय होतं आहे ते. नमस्ते.